नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं ही कारवाई केली आहे। तळोजा परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली। पोलिसांनी 18 जुलै रोजी तळोजा येथील एका हॉटेल रूममध्ये काहीतरी संशयास्पद सुरू असल्याबाबतची खबऱ्यांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती। खबऱ्यानं दिलेली माहिती ही पक्की असल्याची पोलिसांना खात्री झाली। त्यानंतर त्यांनी थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार प्लॅन करण्यात आला। काही पोलीस हे साध्या वेशात ग्राहक बनले, शिवाय त्यांनी जे मध्यस्थी होते त्यांनाही गाठलं। तिथून ते त्या हॉटेलमध्ये गेले। त्या ठिकाणी गेल्यानंतर इथं तोच प्रकार सुरू असल्याचं उघड झालं। त्यांनी तातडीनं आपल्या अन्य सहकारी पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली, शिवाय लॉजवर छापा टाकण्याचा सिग्नलही दिला। संकेत मिळताच पथकानं लॉजवर छापा टाकला। त्यावेळचे तिथले दृश्य भयंकर होते। 9 तरुण मुलींकडून जबरदस्तीनं तिथं देहव्यापार करून घेतला जात होता। तिथं काही ग्राहकही होते। हॉटेलच्या नावाखाली तिथं भलतेच कारनामे सुरू होते। या कारवाई दरम्यान 9 पीडित तरुणींची सुटका करण्यात आली। यामध्ये त्यांना जबरदस्तीनं ओढण्यात आल्याची माहितीही समोर येते। त्यांचीही चौकशी पोलीस करत आहेत। तपासात लॉज व्यवस्थापक, वेटर आणि अजून एक वेटर हे महिलांना ग्राहक उपलब्ध करून देण्यासाठी मध्यस्थी करत असल्याचं उघड झालंय। तसेच बनावट ग्राहकांकडून देह व्यापारासाठी 3000 रुपये स्वीकारल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय। या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिघांनाही 19 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे। न्यायालयानं आरोपींना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांकडून पुढील तपास करत असल्याचं एसीपी प्रेरणा कट्टे यांनी सांगितलं।